श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो. तर बघा, आज आपण बनवणार आहोत रेडीमेड रांगोळी पॅच. तर मी हे कमळ बनवले. तर ते कसं बनवले ते तुम्हाला मी दाखवणार. तर हे खूप वापरायला पण सोपं आहे. कुठेही कसंही आपण ठेवू शकतो आणि वापरू शकतो. ह्याच्यासाठी काय साहित्य घेतले बघा. हे एसेरलिक कलर घेतलेत, हे आउटलाईन लायनर घेतलेले आहे. हे ब्रश कुठलाही एक असला तरी चालतो, ग्लू कुठलाही चालतो, पण तो वाईट नाही का, असं चिकटणारा पाहिजे चांगला. परत हे OHP सीट घेतलेला आहे. आणि आपली तुम्हाला जसली बी रांगोळी काढायची, कुठली पण काढायची तुम्ही काढू शकता. त्यासाठी रांगोळी घेतली. तर मी आपलं एक कमळ घेतले. तर हे असं मी साध्या पेजवर काढून घेतले. तुम्ही बटर पेपरवर काढा, साध्या पेजवर काढा, कसंही काढा. मग त्याच्यावर मी OHP सीट ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर ते परमनंट मार्करनी ते व्यवस्थित काढून घेतले. का तर दुसरे कुठलेही पेन ह्याच्यावर चालत नाहीत. मग परमनंट मार्कर ह्याच्यावर फिक्स राहतो. आणि मी ह्याच्यावर स्केच पेन वगैरे सगळं ट्राय करून मग परमनंट मार्कर घेऊन आले. मग हे व्यवस्थित चालते. तर अशा प्रकारे ड्रॉइंग काढून घेतले. तर तुम्ही कुठलीही रांगोळी आता दसऱ्यात वगैरे तुम्हाला जी वाटेल, दिवाळीत पंती म्हणा, दसऱ्यात कलश वगैरे, अशा रांगोळी तुम्ही काढू शकता. आणि ह्याच्यामुळं काय होतं, वेळेची बचत तर होतीच होती. किंवा ज्यांना रांगोळी काढायला वेळ नाही, लहान मुलं आहेत ते मोडून टाकतात. किंवा ज्यांना घाई गडबडे आणि सणासुदीत बघायचं आपल्याला, लक्ष्मीपूजन करावं की रांगोळी काढावं हे सुचत नाही, तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तर मी थोडासा ग्लू घेतला लागेल तसं आणि त्याच्यानंतर लावून घेतलेलं आहे. विशेष म्हणजे हे कसंही कुठंही वापरता येतं. भिजलं तरी ह्याला तसंच ठेवून द्यायचं, न धुता वगैरे. पाणी थोडं पडलं तरी काही नाही, सुकल्यावर परत आहे तसंच ते राहतं. तर ह्याचे खूप फायदे आहेत. वेस्ट रांगोळी पण जात नाही. आणि प्रत्येक सणासाठी तुम्ही असे पॅच करून ठेवले तर तुम्हाला वेळ तुमचा वाचेल आणि रांगोळी वाचेल. आणि हे दिसायला पण छान दिसतात. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही कलरचं काही तुम्ही हे करू. मी तर हा घेतलाय कलर गुलाबी. अशा प्रकारे 2-3 मिनटं थांबायचं. ग्लू लावल्यानंतर, रांगोळी टाकल्यानंतर थोडंसं थांबायचं. वाटलं चिकटलं की मग थोडंसं साईडला थोडं झटकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं पानांना पण तसंच आणि सगळीकडं तसंच करून कुठला कलर काय वापरायचे तुम्ही करू शकता. असं दिसतं. आणि जर वाटलं व्यवस्थित चिकटलं नाही तर परत थोडंसं सुकून द्यायचं चांगलं. आणि मग डबल पुन्हा ग्लू लावून परत डबल त्याच्यावर रांगोळी आपल्याला काढायची. पण मला गरज नाही वाटली, मी एकदा लावलं तर चांगलं बसलं. त्याच्यामुळं मी दुसऱ्यांदा ग्लू पण नाही लावला आणि रांगोळी पण नाही टाकली. त्याच्यामुळं पहिल्यांदाच थोडं दाबून घेऊन थोडंसं थांबायचं, म्हणजे व्यवस्थित चिटकते. अशा प्रकारे तयार झाल्यावर दिसतं. मग मी त्याच्यानंतर थोडासा पेंट घेऊन थोडासा तर बॉर्डर केलेली आहे. तुमच्याकडं रांगोळी असेल तर तुम्ही रांगोळीने पण करू शकता. माझ्याकडे नव्हती रांगोळी पण मी थोडासा पेंट घेतलाय. आणि हा पण शेड मी थोडासा त्याला आउटलाईन केलेली. तर पहिलं वाटत नाही, ह्याच्यात सुकल्यावर छान दिसायला होतं. अशा प्रकारे सगळीकडे मी सगळ्या पाकळ्यांना आउटलाईन करून घेणार आहे आता. ह्याला सुकू द्यायचं. पहिलं कलर वगैरे झालं, पाकळ्या, कमळाच्या पाकळ्या झाल्या, पानं झाली किंवा कुठलीही रांगोळी झाली, थोडंसं एक भाग असा सुकून द्यायचा. म्हणजे इकडला कलर इकडं मिक्स नाही होत. थोडं थांबत थांबत करायचं. एकदम टाकायला झालं तर ते रांगोळी मिक्स होते. तर अशा प्रकारे हे दिसतं. पण हे आउटलाइनर पण सुकायला टाईम लागतो. तर मग सुकल्यानंतर असं कट करून घ्यायचं. हे 4 साईज OHP सीट आणलेले. मग तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर मोठं अवेलेबल होतं.
दुकानामध्ये. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी.